श्री सर, आताच आम्हाला कळलं की सामना चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज त्याचा एक विशेष शो ठेवण्यात आला होता. चित्रपट तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यावेळेसचा सामना 50 वर्ष झाला. आता जे राजकारणात जे काही सगळे सामने सुरू आहेत, कसं बघता या सगळ्या परिस्थितीला? सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि आमच्या चित्रनगरीच्या माध्यमातून आम्ही एक अभिनव प्रयोग सुरू केला आहे, उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये जे जुने सिनेमे चित्रपट याची एक मोठी परंपरा विशेषतः मराठी सिनेमांची आणि दर्शक ते पुन्हा पुन्हा पाहू इच्छितो आहे. आणि मग दर्शकांना प्रेक्षकांना ती एक व्यवस्था करून द्यावी म्हणून जुन्या काळातला छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चित्रपट असेल, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम असेल, असे दुर्मिळ चित्रपट आणि महत्त्वाचे काही चित्रपट जुने यांना आपण पुन्हा प्रेक्षकांसमोर दाखवण्याची मराठी सिनेमाची योजना केली. आणि मग त्याचा एक क्लब, त्यात आज सामना हा जो जुना चित्रपट आहे त्याला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने चित्रपटाचे निर्माते रामदासजी, डायरेक्टर जब्बारजी, त्यात गाणं गायलेले गायक रवींद्रजी, या सगळ्यांबरोबर संवाद आणि चित्रपट पाहण्याचा हा उपक्रम, त्याचा आज कार्यक्रम होता. मी त्यात सहभागी झालो. मला असं वाटतं की त्या चित्रपटातला सामना चित्रपटातला जो संघर्ष आहे, सत्ता आणि नैतिकता, सत्ताधीश विरुद्ध नैतिकतेचं अधिष्ठान, हे त्या काळातलं चित्रण खूप बोलकं आहे. आणि म्हणून त्या चित्रपटाला आज पाहणं याचा अर्थ त्या काळात असलेला संघर्ष पुन्हा डोळ्यासमोर आणण्यासारखं आहे. या अर्थाने या चित्रपटाच्या काय म्हणू आपण त्याला पुनःप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एवढंच म्हणेन की त्यावेळेला सामना नाव खूप आदराने घेतलं जायचं. आता शुभेच्छा देऊ. सर, याला लागूनच म्हणजे विषय सामनाचा आहे, तर त्याच सामनातून अगदी त्या पक्षाच्या प्रमुखांपर्यंत रामरक्षाचं एक नवं आंदोलन सुरू करण्यात आले. आणि आज रामरक्षाचं आंदोलन हे थेट नागपुरात, म्हणजे जिथं संघाची स्थापना झाली, संघाचं मुख्यालय आहे, त्यात सगळ्या लोकांनी राम मंदिराची चोरी सुरू केली आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आज नागपुरात आंदोलन करतात. आणि विशेषतः याला जोडून रामनगर मध्ये होते, जिथं इथून देवेंद्र फडणवीस आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला नारळ फोडतात. बघा, आंदोलनाचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे. आंदोलनाला काही बंदी किंवा रोख कोणी घातलेली नाही. आणि आंदोलनावर रोख घालण्यासाठी आमचं उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळातलं सरकार थोडंच आहे. कारण हनुमान चालिसा म्हणायला बंदी घालून रोख घालणारे उद्धवजी हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने पाहिले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला रामरक्षेच्या आंदोलनाला कुठलीही वैधानिक रोख न घालणारं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आपण पाहतो आहोत. गमतीचा भाग आहे, हनुमान चालिसाला विरोध करणारे आज रामरक्षा करू पाहत आहेत. हनुमान चालिसावर रोख घालणारे आज रामरक्षा पठण करत आहेत. हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर तुरुंगात डांबणारे उद्धवजींचे सरकार आणि त्यांचा पक्ष आज रामरक्षेचा कार्यक्रम अतिशय मुक्तपणे करतायत. या दोन सरकारमधला हा फरक बोलका आहे. आणि त्यामुळे आंदोलनाला कुठली रोख नाही, आंदोलनाचं स्वातंत्र्य अबाधित आहे. आता विषय आहे की आंदोलनकर्ते काय मागणी करतायत, काय मुद्दे मांडतायत, आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन करणाऱ्यांची मानसिकता काय आणि त्यातलं मर्म काय.
त्यामुळे पहिला भाग जो आहे की आंदोलनकर्त्यांची मागणी आणि मुद्दे काय याच्यावर आपण पहिलं भाष्य करूया. राम मंदिरात तिजोरीत झालेला अपहार या विषयावरनं आंदोलन असेल आणि त्यांच्याच भाषेत त्यासाठी हिंदू जागृतीचं अभियान यासाठी जर आंदोलन असेल तर या मुद्द्यांवर मी एवढंच म्हणेन की राम मंदिरातील तिजोरीतला अपहार या विषयावर क्रोध, शोक आणि राग हिंदू जनतेचाही आहे. सत्ताधारी मग उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारमधले किंवा अन्य कोणीही यांनीही व्यक्त केला आहे. नंबर 1. नंबर 2, या अपहाराबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे, चौकशी सुरू आहे. नंबर 3, उत्तर प्रदेश सरकारने या अपहारात ज्यांचा ज्यांचा हात आहे किंवा असू शकतो त्याच्या व्याप्तीच्या चौकशीसाठी SIT विशेष पथक नेमलं आहे. नंबर 4, या राम मंदिरातील तिजोरीतील अपहारामध्ये जे प्रथमदर्शनी आरोपी आहेत त्यांना अटकसुद्धा झाली आहे. नंबर 5, या न्यासाशी संबंधित काही व्यक्तींनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे. नंबर 6, या राम मंदिर तिजोरीतल्या अपहाराच्या विषयातना हिंदू समाजाच्या किंवा भारतीय समाजाच्या भावना ज्या दुखवल्या आहेत त्याबद्दल शोक व्यक्त केला नाही तर कारवाई केलेली आहे. आणि नंबर 6, आताच परमेश्वराकडे माफी मागून त्याच्यावर शुद्धी अशा पद्धतीचं राम मंदिरामध्ये वैधानिक धार्मिक अभियान सुद्धा सुरू झालं आहे. सांगण्याचा मुद्दा, आंदोलन करण्याचे मुद्दे आणि मागणे या विषयावर उत्तर प्रदेश सरकारने कोणालाही पाठीशी घातलेलं नाही. या सगळ्यावर कारवाई होते आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा आंदोलनकर्त्यांच्या मुद्द्यावर मी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. आता आंदोलकांची मानसिकता आणि मर्म याच्यावर बोलू. जर हिंदू जागृती आणि राम मंदिरमधला अपहार या मुद्द्यावरच आंदोलक आंदोलन करणार असतील तर त्या आंदोलकांची समजून घेतलं पाहिजे. यामध्ये भूमिकांमध्ये बदल आहे की नाही समजून घेतला पाहिजे. यामध्ये राजकीय अभिनिवेश आहे की नाही समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं बघितल्यावर लक्षात येतं की जे आज उबाटा सेना आंदोलन करते त्यांना हिंदू जागृती करण्या अगोदर राम, रामभक्ती, रामरक्षा आणि राम मंदिर यावर बोलण्या अगोदर समस्त हिंदू समाजाची माफी मागावी लागेल. अयोध्येच्या राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राच्या चरणांशी नाक घासावं लागेल. याचं कारण, ज्या शरयू नदीमध्ये कोठारी बंधूंचा खून केला, त्यांनी बलिदान दिलं, त्यातले पापी समाजवादी पार्टी बरोबर उद्धवजी तुम्ही आहात, तुम्ही राहिलात. त्यामुळे हिंदू जागृती आणि राम मंदिर आणि राम रक्षा यावर बोलण्याआधी तुम्हाला हिंदू समाजाची माफी मागावी लागेल. प्रभू रामचंद्राचं अस्तित्वच ज्यांनी अमान्य केलं त्या काँग्रेस बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून आहात. त्या काँग्रेसला सडेतोड प्रश्न विचारावा लागेल की तुम्ही दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र हे चुकीचं आधी म्हणा, कारण आमचं हिंदू जागृतीचं अभियान आहे असं उद्धवजींना म्हणावं लागेल. असा सडेतोड सवाल ते विचारणार आहेत का काँग्रेसला, हा आमचा प्रश्न आहे. राम सेतू याबद्दल ज्यांनी
न्यायालयात भूमिका मांडली की रामाचं अस्तित्व नाही, रामसेतू मान्य नाही, त्या काँग्रेसच्या हातात हात तुम्ही घातलात. त्या काँग्रेसला तुम्ही माफी मागा हिंदू जनतेशी, कारण आम्ही हिंदू जागृती करत आहोत, असं उद्धवजी म्हणणार का? आणि हे प्रश्न संयुक्तिक होतात, कारण आंदोलनकर्त्यांची मानसिकता आणि मर्म आणि बदललेल्या भूमिका स्पष्ट करतात. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, हे आंदोलन हे तोंड देखलेपणाचं आहे. या आंदोलनात हिंदू समाजात किंवा रामभक्तांमध्ये असलेली व्यथा मांडण्याचं नाही. यात काही राजकीय कथा मिळते का, हा उद्धवजींचा प्रयत्न आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या व्यथेसाठी नाही, हिंदू मतांच्यातनं काही राजकीय कथा निर्माण करता येऊ शकते का, यासाठी आंदोलन आहे. आणि म्हणून या आंदोलनाला अधिष्ठान नाही. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि आंदोलनकर्त्यांचा त्यावर कुठल्याही पद्धतीचा अधिष्ठानात्मक भूमिका नाही. शेवटला माझा मुद्दा आहे, जो मी मुद्दामून मांडतोय, अधोरेखित करून मांडतोय. या आंदोलनामागे षडयंत्र आहे असं माझं मत आहे. उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिका आणि हे आंदोलन राम मंदिरातला अपहार यातला बहाणा घेऊन केलेलं षडयंत्र आहे. ते षडयंत्र दोन गोष्टींचं आहे. एक तर यातून ज्या कुठल्या मंडळींना मंदिर, हिंदूंच्या भावना, रामभक्तीच्या भावना याला बदनाम करता येईल असं जी मंडळी प्रयत्न करत असतील, त्या मंडळींना बरं वाटावं म्हणून उद्धवजी आंदोलन करतायत का, हा आमचा प्रश्न आहे. बरं, हे ज्या लोकांना वाटतं राम मंदिर उभारणीत हिंदूंचा सहभाग, राम मंदिराच्या बाबतीत असलेल्या भावना यातना हिंदूंच्या बदनामी होऊ नयेत असं वाटणाऱ्या जे नागरिक आहेत त्यांच्याबरोबर उद्धवजी उभे नाहीत. यातना काही विशिष्ट वर्गाच्या लोकांना बरं वाटेल आणि त्यातना लांगुल चालनाचं, अपीजमेंटचं राजकारण एका विशिष्ट वर्गाच्या मतांसाठी उद्धवजी करतायत. हे लांगुल चालनाचं आंदोलन आहे. आणि दुसरं षडयंत्र म्हणजे महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि हिंदूंना या विषयात गुंतवून ठेवण्याचं आवाहन करायचं. आणि दुसऱ्या बाजूला SIR जेव्हा चालू आहे, यामध्ये एका विशिष्ट वर्ग यांना त्यांच्या नोंदणीची मुभा द्यायची आणि हिंदूंना SIRच्या विषयावरून भरकटवायचं, मतदार नोंदणीच्या विषयावरून भरकटवायचं, असा तर डाव उद्धवजींचा नाही ना. एका विशिष्ट वर्गाला खुली सूट मतदार नोंदणीच्या SIR कामात द्यायची आणि हिंदूंना या विषयात सर्व कायदेशीर प्रक्रिया अपहाराच्या बाबतीत झाल्यानंतर सुद्धा यात गुंतवून ठेवण्याचं आवाहन करायचं. या पद्धतीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदार नोंदणीत SIR मध्ये सहभागी न होता आंदोलनात बिझी करायचं, असं षडयंत्र असावं अशी दाट शक्यता मला वाटते. तुम्ही खूप गंभीर आरोप करताय SIR प्रक्रियेसंदर्भात. जर बघितलं तर सरसकट आता प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच वेळी अशा पद्धतीचे आंदोलन. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे या सगळ्या आंदोलनापासून दूर दिसत आहेत. त्यांच्या पोलिंग एजंटला वगैरे SIR प्रक्रियेबद्दल राज ठाकरे खूप आक्रमकपणे आदेश देणं किंवा कामाला लावण्याच्या प्रक्रियेत आहेत. मुंबईत दादरमध्ये आंदोलन झालं त्यावेळी देखील राज ठाकरे यांना खुलं असं आमंत्रण नव्हतं. निवडणुकी आधी एकत्र आलेले परत मुद्द्यावरून भरकटलेत असं म्हणायचं, म्हणजे काही वेगवेगळे मुद्दे घेत आहेत. बघा, ह्या दोन भावांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पारिवारिक प्रश्न आहे, त्यावर मला बोलायचं नाही. दोन पक्षांनी एकत्र यावं की न यावं हा सर्वस्वी उबाटा सेना आणि मनसे यांचा अंतर्गत प्रश्न आहे. उबाटा सेनाने राज ठाकरे यांना आंदोलनात बोलवावं किंवा बोलवल्यानंतर राज ठाकरे यांनी जावं की न जावं हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण विषय रामाचा असल्यामुळे मी एवढंच म्हणेन
एका बाजूला उद्धवजी राम नाम आणि रामरक्षा घेत आहेत, पण प्रभू रामचंद्राने सत्ता त्याग करून स्वतःच्या भावाला सत्ता दिली होती. या ठिकाणी दोन भावांचाच संदर्भ घ्यायचा झाला तर प्रभू रामचंद्राचा आदर्श बाळगून पक्षांतर्गत सत्तेत उद्धवजींनी राज ठाकरे यांना दिलेली वर्तणूक ही आपल्याला मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे यांनी राम भक्ती, राम रक्षा आणि राम राज्य याच्यावर बोलावे की नाही हाच प्रश्न आहे. सर, रामरक्षा जे आंदोलन आहे याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आज दिल्लीला कारवाई करण्यात येईल असं संजय राऊतांचे आरोप आहे. संजय राऊत बालिश आहेत, विपर्यासाच्या राजकारणाचे शिरोमणी आहेत आणि जाणीवपूर्वक अज्ञानी आहेत. उच्च न्यायालयाने दिलेला आदेश, त्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेलं काम मी तर ते कर्तव्यच म्हणेन. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची चिंता करण्याच्या संविधानिक भूमिका यावर केलेली पोलीस कारवाई ही संपूर्णतः संविधानिक आहे. महाराष्ट्रातल्या एका गावात असलेल्या आंदोलनासाठी, देशात असलेल्या विषयाला धरून केलेल्या आंदोलनाला विपर्यास करण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत. माझा पुन्हा आरोप आहे, महाराष्ट्रातला मराठी माणूस, महाराष्ट्रातला नागरिक आणि विशेषतः हिंदू समाज याने SIR मधल्या मतदार नोंदणीच्या प्रक्रियेपासून दूर राहावं. हिंदू मतदारांचं नाव नोंदणी करण्यापासून कार्यकर्त्यांनी दूर राहावं. याचाच अर्थ एका विशिष्ट वर्ग आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना आता SIR मधल्या मतदार नोंदणीत मुभा मिळावी यासाठी केलेलं षडयंत्र हे उभाटा सेनेचं आहे. राज ठाकरे यांनी जे आंदोलन सुरू होतं नंतरवर त्यालाच पाठिंबा दिला आणि केंद्र सरकारपुढे सवाल उपस्थित केले की अजूनही सरकार का लक्ष घालत नाहीये, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाहीये. मला असं वाटतं, मी पुन्हा सांगतो, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, आंदोलनाला समर्थन देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पुन्हा इथे मी तेच सांगेन, पहिल्यांदा आपण आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा विचार करू, मग आंदोलनकर्त्यांवर बोलूया. आंदोलन करणाऱ्यांच्या मागणीच्या बाबत मी राज ठाकरेजी असतील, उद्धवजी ठाकरे असतील, काँग्रेस असेल, या सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगतोय की नीटच्या परीक्षेमधली गडबड ही पोलिसांनी निदर्शनास आल्यावर त्यावर कारवाई केली, SIT स्थापन केली, CBIने पाळंमुळं खोदली, आपल्या संसदीय कार्यप्रणालीतल्या असलेल्या समितीने चौकशी सुरू केली, आरोपींना अटक झालं. यावर तंत्रज्ञानाच्या आधारावर समस्या निवारण करता येईल का परीक्षा घेण्याच्या, त्यावर काम सुरू झालं. यात कोणालाही सरकारने पाठीशी घातलेलं नाही. यात असा आरोपही नाही संबंधित मंत्री किंवा संबंधित मंत्र्यांच्या जवळचे कोणी यांनी काही गुन्हा केला आहे, व्यक्तिशः त्यांचा काही त्यामध्ये हातभार सहभाग आहे असा आरोपही नाही. जी चूक, जो गुन्हा जे घडायला नको होतं ते घडलं, त्याच्यावर संपूर्णतः सरकार पाळंमुळं खोडून चौकशी, अटक आणि ते पुन्हा होऊ नये म्हणून तंत्रज्ञानावर त्याच्यावरचं उत्तर हे शोधल्यानंतर आता NITची परीक्षा झाली. खरं तर आज अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या त्या माझ्या भगिनीचं, ती महिलांमध्ये देशात पहिली आली. आता परीक्षा होऊन मुलं पुढे गेली, त्यामुळे आता या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी काय सूचना असतील तर त्या जरूर आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे, एवढंच मी त्या ठिकाणी सांगेन. जे वैध आहे त्याच्यावर कारवाई होणार नाही, जे अवैध होईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. स्वतःच्या आंदोलनाला जनसमर्थन मिळत नाही, त्यामुळे सहानुभूती निर्माण करायची, त्यासाठी केलेला हा कावेबाज प्रयत्न उभाटा सेनेचा आहे. अशी जी नीटच्या बाबतीत तुम्ही आता महाराष्ट्रातली महिला प्रथम आली, पण नीटच्या बाबतीत
कायम आहे अशा बाबतीत देखील बातम्या येत आहेत. 722 मार्काचा पेपर होता किंवा अनेकांना जी आन्सरशीट दिली गेली होती त्यातल्या काही बदलाचं किंवा त्याबद्दल देखील तक्रारी प्राप्त होतात. या बाबतीत नेमकं काय शासनाची भूमिका येते? बघा, यावर नीट घेणाऱ्या आपली जी संस्था आहे ते उत्तर देतील. कुठल्याही पद्धतीची चूक असेल तर त्याला झाकलं जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. सर, एक वेगळा प्रश्न, लॉरेन्स बिश्नोईकडून आमिर खान यांना देखील आता आधी आमिर खान, त्यानंतर शेट्टी, त्यानंतर आता म्हणजे हे सगळे जर बघितलं तर अर्ध्यापेक्षा जास्त बोलणे तुमच्या मतदारसंघात राहतं आणि अशा वेळी अशाच मोठ्या सेलिब्रिटीजला धमक्या येणं किंवा फक्त धमक्याच नाही तर काही ठिकाणी शूटिंग देखील झालं होतं, तर नेमकं कसं बघतं? नाही, महाराष्ट्राचं सरकार आणि मुंबईचं पोलीस याबद्दल सजग आहे. सलमान खान असो वा आमिर खान यांना बिश्नोई असो का अजून कोणी यांनी धमक्या दिल्या असतील तर पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. अशा पद्धतीने कायदा हातात घेणं किंवा गुन्हेगारी करणं याला संपूर्णतः रोख लावून कारवाई करण्याचं काम मुंबई पोलीस करतील. गृहमंत्री आणि पोलीस खातं सक्षम आहे. महाविकास आघाडी आधी खूप एकत्र दिसायची, पण आता महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते मात्र त्यांच्याकडे कमी तुमच्याकडे जास्त दिसायला लागलेत. मग जयंत पाटलांचा अगदी मागचा आठवडा जर बघितला, कधी मुख्यमंत्र्यांकडे, कधी उपमुख्यमंत्र्यांकडे, कधी दिल्लीतल्या भेटीगाठी, कधीपर्यंत हा मुहूर्त लागलाय, काय तुमची? तर दोन पद्धतीने उत्तर देईन. पहिलं तर महाविकास आघाडी एकत्र नाही हे आपल्या म्हणण्यात तथ्य आहे. याचं कारण रामरक्षा आंदोलनामध्ये काँग्रेस सहभागी नाही. रामरक्षा आंदोलन नागपुरात होत आहे, तर संजय राऊत हे परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी किंवा मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींना पत्र लिहित आहेत, आमंत्रण देत आहेत. पण दुसऱ्या बाजूने काँग्रेसच्या नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवार यांना बोलवत नाही आहेत. किंबहुना बोलवलं असेल तर नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार दोन्ही नागपूर आणि नागपूर जवळचे आहेत, ते शिवसेनेच्या आंदोलनात जात नाही आहेत. याचा अर्थ रामरक्षा आंदोलनाला काँग्रेसचाच विरोध आहे आणि महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही. पण हा राहिला त्यांचा अंतर्गत विषय. राहिला अन्य पक्षाचे, महाविकास आघाडीतले अन्य नेते हे भारतीय जनता पक्षाच्या किंवा मुख्यमंत्री पदावर बसलेल्या आमच्या देवेंद्रजींना सातत्याने का भेटत आहेत? तर का भेटलं नाही पाहिजे? राजकारणामध्ये भेटीगाठी झाल्याच पाहिजेत. राजकारणात जनतेचे प्रश्न एकमेकांसमोर मांडलेच पाहिजेत. जनतेच्या प्रश्नावर चर्चा केलीच पाहिजे आणि त्यातनं काही राजकीय निघणार असेल तर ते आपल्याला समजलंच पाहिजे. ती समजण्याची वेळ आपण वाट पाहूया. आंदोलनातून ठाकरेंना राम पावेल असं वाटतंय? मी सुरुवातीला जसं म्हटलं की रामभक्ती, राम मंदिर आणि राम राज्य याचा पहिला मला समजलेला धडा जो आहे, ज्याला रामभक्तीत उतरायचं असेल त्याला त्याग या भूमिकेचा अर्थ समजून घ्यायला लागेल. भावाला स्वतः वनवास घेऊन राज्य करण्यासाठी विनंती करणं या भावना समजून घ्याव्या लागतील. उद्धवजींनी स्वतःच्या भावाबद्दल शिवसेनेच्या संघटनेचं प्रमुखपद मिळवण्यासाठी काय केलं हे महाराष्ट्राने पाहिलं आहे आणि त्यामुळे यांना रामभक्ती, रामराज्य आणि राम मंदिर यावर बोलण्याचं अधिष्ठान आहे का, हाच प्रश्नचिन्ह आहे. आणि जे प्रश्नांकित आहे या विषयावर त्यांना प्रभू रामचंद्र पावेल का, मी सांगू शकत नाही. आज तुम्ही पत्रकार परिषदेपूर्वी उल्लेख केला की खासदार हेमा मालिनी सदिच्छा भेटीसाठी आल्या होत्या. प्रतिक्रिया नाही, तर प्रतिक्रिया काय द्यायची? त्या आणि माझा परिचय बऱ्याच वर्षांचा आहे. काही व्यक्तिगत आणि काही सामाजिक उपक्रमासाठी त्या मला भेटायला आल्या. त्यांनी मला त्यावेळेला ही शाल प्रेमाने त्या ठिकाणी घातली. ती आज दिवसभर मी ठेवली. निकालाचा एक प्रश्न आहे, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि नंतर विलीन व्हावं एनडीए मध्ये, असं एक चर्चा सुरू आहे. नाही, चर्चेवर मी उत्तर काय देऊ? चर्चा करणाऱ्यांना पहिलं एकमत करू द्या. मुळात अशी चर्चा आहे, यावर त्यांना भाष्य करू द्या, त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ. निलेशचंद्र मुनी म्हणतायत की स्वर्गामध्ये इंद्र
राज्यात देवेंद्र, महाराष्ट्राचा राम ही देवेंद्र फडणवीस आहे असं त्यांनी वक्तव्य केलं. मी हे ऐकलेलं नाही. दोघी नागपूरचे आहेत. जयंत पाटलांबद्दल परत एक तोच प्रश्न की ज्या पद्धतीनं जयंत पाटील हे पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट आणि त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांची भेट, अर्थ खात्यासंदर्भाची चर्चा वारंवार सुरू आहे. खरं तर राष्ट्रवादीच्या देखील नेत्यांना माहित नव्हतं, म्हणजे ते भेटतायत करतायत. अशा पद्धतीनं जर जयंत पाटील तुमच्याकडे येण्यास इच्छुक असतील किंवा वेगळ्या गटात नसतील, भाजपची किंवा एकंदरीत काय स्वागत कराल, काय कराल? मुळात जयंत पाटील हे राजकीय भेटीसाठी गेले होते का सामाजिक आणि आपल्या विभागातील कामांसाठी गेले होते, याबद्दलची स्पष्टता आणायला लागेल. आणि त्याबद्दल स्पष्टपणे मला जे माहिती आहे त्यामध्ये जयंत पाटील असं म्हणाले की आमच्या विभागातील काही प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांकडे मांडण्यासाठी मी गेलो होतो. आता जर ते तसे असतील गेलेले तर त्यात गैर काहीच नाही. आणि जयंत पाटील दुसरा प्रश्न भाजपकडे येणार की नाहीत याचा प्रश्नाचं उत्तर जयंत पाटील यांना द्यायला लागेल. आणि ज्यावेळेला ते मानसिकता स्पष्ट करतील त्यावेळेला भाजप आपली भूमिका मांडू शकेल. अजून एक आंदोलन महत्त्वाचं जे म्हणजे थेटपणे तुमच्या कार्यशाळेला निगडीत नसलं तरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आता खूप वातावरण तापवायला सुरुवात झाली आहे. आज ते काही मेळावा पार पडतोय. सतेज पाटील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले अनेक लोकही शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात आहेत. काय नेमकी थेटपणे जरी नसला तरी इनडायरेक्टली शक्तीपीठ आणि हे सगळं बघा, कुठलाही नवीन विकास किंवा विकासाची योजना आली की त्याच्यावर मतमतांतर असणार. त्यात काही निर्णयामध्ये योग्य आणि अधिकचं योग्य अशी तफावत असणार. यावर लोक आपलं मत आग्रहपूर्वक मांडणार आणि ते योग्य पण आहे. शक्तीपीठाच्या या विकासाच्या योजनेमध्ये ज्या व्यक्तींचं, नागरिकांचं आणि विशेषतः शेतकऱ्यांचं काही म्हणणं आहे ते म्हणणं सरकार नक्की ऐकून घेईल. त्या ऐकून घेतल्यानंतर त्यावर सकारात्मक निर्णय काढेल. कुठलाही अमानवी चेहऱ्याने विकासाचं काम सरकार करणार नाही. समावेशकता विकासाचा पाया आहे. या आधारावरच या विकासाच्या योजनेचा शक्तीपीठाचा निर्णय होईल. आम्ही सगळ्यांचं ऐकून घेऊ. प्राजक्त तनपुरे यांचा जेव्हापासून करेक्ट कार्यक्रम झालेला आहे तेव्हापासून जयंत पाटलांचं काही मन लागत नाहीये. ह्याचं उत्तर त्यांनाच द्यायला लागेल. त्यांचं मन कुठे आहे, मन कशात लागलं आहे आणि मन कुठे जाण्यासाठी उत्सुक आहे याचं उत्तर जयंत पाटलांनाच द्यावं लागेल. जयंत पाटील यांनी सांगितलं की विलीनीकरणाबाबत कोणती आमची चर्चा झालेली नाही, त्याशिवाय एनडीएने आम्हाला निमंत्रण देखील दिले नाही. ह्याच्यावर मी भाष्य काय करू? अमित ठाकरे म्हणतायत, अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांना घेऊन दिल्लीला जायला पाहिजे, घरी बसून कोण म्हणताय असं? अंजली दमानी असं म्हणतात. अजून म्हातारे झाले नाहीत असं पण वागतोय. हां, अजून म्हातारे झालेले नाहीत असं पण राज वागतोय. ठाकरे अजून म्हातारे झाले नाहीत, त्यांनी दिल्लीला जावं, घरी बसून पाठिंबा देऊन काही होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्याला समर्थन देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन करण्याचे प्रत्येकाला अधिकार आहे. आता अंजलीताई अमित ठाकरे यांना काय आवाहन करतात आणि त्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर काय भाष्य करतात आता आम्हाला बघायचं आहे. यावर अमित ठाकरे आणि राज ठाकरे काय उत्तर देतात. अंजली दमानी असं देखील म्हणते सरकारला हृदयच उरलेलं नाही आहे. हां, काय उरलं नाही? हृदयच नाहीये सरकारला. एक दिवस तरी अमित शहानी उपोषण दाखवा. सोनम वांगचुक यांचं बघा, असं आहे की जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं यात गैर काही नाही. पण तो जो आंदोलनाचा मुद्दा आहे मी मगाशी सांगितलं आणि मागणी आहे, या विषयावर कारवाई झाली की नाही हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. माझ्या दृष्टीने या विषयावर कठोर कारवाई आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी समस्या निवारण यावर सरकारने काम केलं आहे, गांभीर्याने करत आहे. यात काही सूचना असतील तर अंजलीताईंनी जरूर द्याव्यात. अशा पद्धतीच्या विधानाने प्रश्न सुटणार असतील तर त्यांना लखलाप लागो. सर, वेगळा प्रश्न आहे. पालकमंत्री पदाचा तिढा रायगडचा अजूनही सुटला नाही. म्हणजे खरं तर आपण सरकारचा प्रश्न आहे. खूप दिवस झाले पालकमंत्री पद तसंच बाकी होतं रायगड. आता एकमत झालंय, एकमताचा निर्णय होईल. भास्कर जाधव यांच्या कार्यालयाला तुम्ही सदिच्छा भेट दिली, मात्र चिपळूणमधील राजकारण दौडून निघालं. नाही, मी सदिच्छा भेट दिली यात गैर काहीच नाही. भास्कर जाधव यांना मी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहे असं कळल्यावर त्यांच्या कार्यालयाने माझ्या कार्यालयाशी संपर्क केला, माझ्या सचिवाशी त्यांच्या कार्यालयाने संपर्क केला. त्यांच्याकडनं अशी अपेक्षा व्यक्त केली गेली असं मला सांगण्यात आलं की नमन, खेळ आणि जाखडी याला जे अनुदान देण्याचा निर्णय आपण केला, दशावताराच्या प्रायोगिक अनुदानात
जी दुप्पट वाढ केली, या दोन्ही गोष्टी ज्या सरकारने लोककला आणि लोककलावंतांच्या हिताच्या केल्या, याच्यावर भास्कर जाधव सुद्धा सभागृहात बोलले होते. आणि म्हणून मला असं वाटतं कदाचित त्यांनी त्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा आणि शुभकामना देण्याचा विचार माझ्या कार्यालयाशी, माझ्या सचिवाशी मांडला. मी त्याला होकार दिली. मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला जिल्ह्याच्या ज्या भेट द्यायला गेलो, तिथून 2 गाळे सोडून भास्कर जाधव यांचं कार्यालय आहे. त्यामुळे त्यांच्या केलेल्या आव्हानाला मी प्रतिसाद देऊन त्यांच्या कार्यालयात गेलो. त्यावेळेला ते कार्यालयात नव्हते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी भास्कर जाधव यांनी सन्मान करायला सांगितला म्हणून माझा सन्मान केला. मला वाटतं सांस्कृतिक कार्यालय मंत्रालयाचा मंत्री म्हणून अशा पद्धतीच्या सांस्कृतिक आणि लोककलेच्या विषयामध्ये एकमेकाबद्दल आदरभाव असणं, याच्यात काही गैर असण्याचं कारण मला वाटत नाही. उद्धव ठाकरे पहले मुंबई में उन्होंने राम रक्षा आंदोलन किया, आज नागपुर में कर रहे हैं. ये बात को हम स्पष्ट करना चाहते हैं कि आंदोलन करने का अधिकार हर किसी को है. इस देश में और महाराष्ट्र में आंदोलन पे कोई रोक नहीं लगाई है. आंदोलन को दबाना ये हमारी सरकार की भूमिका भी नहीं है और हो भी नहीं सकती. देवेंद्र जी की सरकार या उद्धव ठाकरे जी जब मुख्यमंत्री थे उस प्रकार की सरकार तो नहीं है. उद्धव जी जब मुख्यमंत्री थे तब हनुमान चालीसा बोलने पर रोक थी. हनुमान चालीसा कहने वालों को जेल में डाला गया था और हनुमान चालीसा के कार्यक्रमों को बंदी लगाने का काम उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री तब उन्होंने किया था. आज हम देवेंद्र जी की सरकार देख सकते हैं. ऐसी कोई रोक राम रक्षा बोलने पर नहीं है. राम रक्षा, इस पर आंदोलन दबाने का काम सरकार नहीं कर रही है, ना करेगी. 2 विषय है. एक, आंदोलन करने वाले लोग क्या मांगे रख रहे हैं, और दूसरा, आंदोलन करने वाले लोगों की मानसिकता क्या है. पहली बात अगर हम करें कि आंदोलन करने वाले लोगों की मांग क्या है. राम मंदिर, वहां पर जिस प्रकार का अपहार जो डोनेशन को लेकर हुआ, उस बात को लेकर मांग करने वाले आंदोलक है, और उसके लिए हिंदू जागरूक करना, ऐसा अगर उनकी भावना और मांग है, तो उबाटा सेना को हम 2 टूक कहना चाहते हैं. राम मंदिर के हिसाब या उसके डोनेशन पर अपहार, इस बात को लेकर समाज में क्रोध और वेदना है. उसके बाद एफआईआर दर्ज हुआ है, इस पर एसआईटी दर्ज हुई है. प्रथम रूप से जो दोषी थे उनको अरेस्ट किया गया है. न्यायालयीन प्रक्रिया में इसके एसआईटी का रिपोर्ट सबमिट किया गया है या होने वाला है. मंदिर न्यास के तरफ से लोगों ने रिजिग्नेशन दिया है और अब भगवान से माफ़ी मांगने की प्रक्रिया भी वहाँ पर शुरू हुई है. उत्तर प्रदेश सरकार ने इसमें से जो भी दोषी है उनके ऊपर कार्रवाई की है, किसी को भी बचाने का काम नहीं किया है. तो जो मांग करने वाले आंदोलक है उनको इस बात को समझना पड़ेगा, इसमें सरकार ने बहुत पारदर्शिता से, गति से काम किया है. अब आंदोलनकर्ताओं की मानसिकता क्या है, तो हम उनसे पूछना चाहते हैं, हिंदू समाज जागृति के लिए और भगवान राम या राम मंदिर के लिए अगर आंदोलन उबाटा सेना कर रही है तो ये इनकी नौटंकी है, ये उबाटा सेना का दोगलापन है. और मैं इसके लिए नौटंकी और दोगलापन इसके लिए कह रहा हूं, अगर उद्धव जी और उबाटा सेना, हिंदू समाज राम मंदिर और अपहार इसको लेकर अगर प्रामाणिक है, तो सबसे पहले वो हिंदू समाज की माफ़ी मांगे कि हम यानी उबाटा सेना समाजवादी पार्टी के साथ गए, जिन्होंने शरयू नदी पर कोठारी बंधुओं की हत्या की, कोठारी बंधुओं ने बलिदान दिया, उस पाप करने वाले समाजवादी पार्टी के साथ हम हैं. हम हिंदू समाज की माफ़ी मांगते ये पहला जाहिर करें, ये इस बारे में माफ़ी मांगे. दूसरा सवाल उद्धव जी से,
प्रभु रामचंद्र ये अस्तित्व नहीं, ये काल्पनिक है, ऐसा जिस कांग्रेस ने भूमिका ली उस कांग्रेस के साथ मैं आज भी हूं, ये मेरी गलती है, ये हिंदू समाज के सामने वो कहे। और कांग्रेस से भी दो टुक सवाल पूछे कि आप भगवान राम के प्रति इस प्रकार का भाव रख नहीं सकते। और तीसरी बात, भगवान राम और राम सेतु ये सच नहीं, ऐसा हलफनामा कोर्ट में पेश करने वाली कांग्रेस ये गुनहगार है, हम उनका निषेध करते हैं। ऐसा बयान सार्वजनिक रूप से उद्धव जी दे, तब उनको प्रभु रामचंद्र और राम रक्षा और राम मंदिर के आंदोलन के लिए खड़ा होने का अधिकार प्राप्त होता है, ऐसा हमारा कहना है। मैं इस बात को भी कहना चाहता हूं, यह आंदोलन सिर्फ नौटंकी और दोगलापन नहीं है। उद्धव जी का यह आंदोलन, ये अपीजमेंट पॉलिटिक्स, ये लांगुल चल लानवाद का भाग है। जिन व्यक्तियों को, जिन समूहों को राम मंदिर निर्माण के कारण पीड़ा हुई, राम मंदिर आंदोलन से तकलीफ हुई और हिंदू एकत्रित आकर राम मंदिर निर्माण के काम में योगदान दे रहे थे, इस बात से आहत थे, ऐसे जो लोग हैं जो हिंदू समाज की बदनामी, हिंदू मंदिर से लेकर घटनाओं से आनंद व्यक्त करते हैं, ऐसे लोगों को अच्छा लगे इसके लिए उद्धव जी आंदोलन कर रहे हैं, ऐसा हमारा आरोप है। और इसके लिए अपीजमेंट पॉलिटिक्स का भाग है। मंदिर की घटनाएं, मंदिर में से अपहार, इससे हिंदू बदनाम और मंदिर पर विश्वास उड़े, इस प्रकार की मानसिकता रखने वाले लोगों को उद्धव जी समर्थन दे रहे हैं क्या, यह हमारा सवाल है। और मैं अंत में ये कहूँगा, विशेष रूप से महाराष्ट्र की जनता को, मुझे लगता है इसमें एक षड्यंत्र है। जब महाराष्ट्र में एसआईआर का काम चालू है, मतदार नोंदणी का और मतदाता यादी का शुद्धिकरण चालू है, उस समय पर हिंदू मतदाता, मराठी महाराष्ट्र में रहने वाले लोग, इनका मतदार नोंदणी से ध्यान भटके, इस प्रकार का ये षड्यंत्र उबाटा सेने का है। इसका दूसरा मतलब स्पष्ट है, जो हिंदू मराठी या महाराष्ट्र में रहने वाले लोग, इनका ध्यान भटक कर इस राम रक्षा आंदोलन में आकर्षित करो और दूसरे विशिष्ट लोगों को और विशिष्ट वर्ग को मतदार यादी के नोंदणी में खुली छूट मिले, ये षड्यंत्र का भाग है, ऐसा सवाल हमारे मन में आता है। सर, सोनम वांगचुक को जिस तरह से उठाया गया दिल्ली पुलिस की तरफ से, उसके ऊपर लेके सवाल उठ रहे हैं। जो अभिषेक दिखते हैं वो भी कह रहे हैं कि पुलिस ने गुंडागर्दी की, लेकिन पुलिस की तरफ से ये कहा जा रहा है कि हाईकोर्ट का ऑर्डर था और उनकी हेल्थ खराब हो रही थी। इसको लेकर अभिजीत तिर्की ने कहा है कि हम भी अब हंगर स्ट्राइक करेंगे और 20 तारीख को जब संसद का सत्र शुरू होगा तो हम संसद तक जाएंगे सब जन। इसको ये बात हमको समझनी पड़ेगी। जब कांग्रेस जनता पार्टी के लोग आंदोलन करना चाह रहे थे, पुलिस ने उनको परमिशन दी। उनके आंदोलन को आगे चलकर उपोषण तक लेके जाना था, किसी ने रोक नहीं लगाया। उनकी मांग रखने के लिए कोई भी सरकारी दबाव नहीं। ये मुक्त स्वतंत्रता संवैधानिक अधिकार के तहत आंदोलन के अधिकार को किसी ने भी हाथ नहीं लगाया, ये हमको सच समझना पड़ेगा। जहाँ तक अब आंदोलन और उपोषण करने वाले लोग हैं, उनके मांगों को मैं ज़्यादा महत्वपूर्ण समझता हूँ और सरकार ने भी उस मांग को गंभीरता से लिया है। नीट के परीक्षा में जब लीकेज गुनाह सामने आया, सरकार ने सख्त कदम उठाए। एफआईआर रजिस्टर हुआ, एसआईटी हुई, सीबीआई ने एक्टिवेट किया, दोषियों को पकड़ा गया, संसदीय कार्यप्रणाली में चौकसी जो इंक्वायरी है वो चल रही है। यहाँ तक रुके नहीं,
इस प्रकार की घटनाएं नहीं होनी चाहिए, कभी भी नहीं होनी चाहिए। इसके लिए टेक्नोलॉजिकल आंसर उसके ऊपर क्या हो सकता है, उस पर सरकार ने काम किया। आगे चलकर अब नीट की परीक्षा हुई, लाखों विद्यार्थियों ने उसमें सहभागिता ली। अभिनंदन करना चाहिए महाराष्ट्र के हमारी उस बहन का, जो बहनों में देश में नीट में पहली आई। वो अपने काम पर और अपने करियर पर आगे चल पड़े हैं। इसमें और भी कुछ सुझाव देने होंगे आंदोलनकर्ताओं को तो वो दे सकते हैं, लेकिन जब जिस मांग को लेकर आंदोलन हुआ है वो मूल मुद्दे को सरकार गंभीरता से लेकर दोषियों पर कार्रवाई करने से उसके ऊपर तकनीकी आंसर लेने तक आगे बढ़ने तक गई है। ये बात देश समझ रहा है, हम भी नम्रतापूर्वक बता रहे हैं। जहाँ तक हाईकोर्ट ने निर्देश देने के बाद संविधान अंतर्गत हर व्यक्ति के आरोग्य की रक्षा, इस निर्देश के बाद पुलिस ने जो कर्तव्य किया उसको गुंडागर्दी कहना अगर उन्होंने कहा है तो ये सबसे बड़ी गलत बात है। और ये कहने वाले लोग इस बात का आत्म परीक्षण करें, ऐसा मैं उनको आह्वान करूंगा। और इसके लिए आंदोलन को रोकने, आंदोलकों के मांगनी के ऊपर सरकार ने काम किया, ये सच को जानना जरूरी। और इस प्रकार की दुर्घटना और गुनाह वापस न हो, इसके लिए ऊपर काम किया हुआ सर्वसमावेशक, और आज उसके आगे विद्यार्थी इसमें सहभागी लेकर अपने करियर तक आगे बढ़े, तब इस प्रकार की बयानबाजी करना ये संयुक्तिक है क्या, मुझे अच्छा नहीं लगता है। दोनों एनसीपी को मर्जर की बात हो रही है। पहले जाके शरद पवार जी मिलते हैं उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से, फिर प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे मिलते हैं मुख्यमंत्री से, फिर जयंत पाटिल जाके मिलते हैं उप मुख्यमंत्री से। ये पूरा मामला ऐसे कयास लगाए जा रहे हैं कि दो कैबिनेट मिलेंगे केंद्र में, अगर एमपी जाते हैं। देखिए, कोई कयास पर तो मैं बयान नहीं करूंगा, लेकिन जयंत पाटिल जी स्वयं कह रहे कि उनके विभाग के किसी काम के लिए वो मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी से मिले, तो उनकी बात पर भरोसा करना चाहिए। दो राजनीतिक नेता और विशेष रूप से उसमें मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जो संवैधानिक पद पर मिले, वो अगर विरोधी दल के भी किसी नेता को मिलते हैं तो ये प्रगल्भ इस प्रकार के डेमोक्रेसी का लक्षण है, उसमें भी गलत नहीं है। और जहाँ तक जयंत पाटिल जी के मन में क्या है वो स्वयं स्पष्ट कर सकते हैं कि आज उनके मन में क्या चल रहा है और कल की उनकी इच्छा क्या है। जब वो स्पष्ट करे तब हम उसके ऊपर बयान देंगे। सर, शरद पवार के मिलने के बाद से ये सब मुलाकातें बढ़ गई और दिल्ली के दौरे भी बढ़ गए। उप मुख्यमंत्री जाते हैं दिल्ली, मुख्यमंत्री दिल्ली जाते हैं। क्या ऑपरेशन टाइगर अब बड़े पैमाने पे हो रहा है? देखिए, जो की बात तो मैं नहीं करूंगा, जो सच है वो सामने आएगा। धन्यवाद। सर एक और, जिस तरह से लॉरेन बिश्नोई ने सलमान खान को धमकी दी, अभी ये खबर आ रही है कि आमिर खान को भी सर 90 के दशक में जिस तरह से फोन करके धमकी दी जाती थी। देखिए, इस प्रकार का गुंडागर्दी, तानाशाही और क्राइम मुंबई में नहीं चलेगा। सलमान खान या आमिर खान किसी को भी इस प्रकार से धमकी देना या किसी भी व्यक्ति का उसके ऊपर हमला करना या हत्या करना, ये महाराष्ट्र में नहीं चलेगा। मुंबई पुलिस इसके लिए सक्षम है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री के निर्देश भी स्पष्ट है, इसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होगी। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।